आणि त्यानंतर विश्वास मोरे आणि दलित पॅंथरचा महाराष्ट्र अध्यक्ष होता. आता स्वतःचा गट काढतोय दलित पॅंथर मोरेकर. माझ्या काही मानलेल्या मुली भारतीय समाजाच्या स्वतःचा तमाशा मंडळ आहे. माझी एक मानलेली पोरगी आहे साखरवाडीची नीता काळे म्हणून, तिचा स्वतःचा तमाशा मंडळ. तिची मुलगी करिश्मा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही मुली, एक मासुलीकर म्हणून तमाशा मंडळ आहे नारायणगावचा, प्रभाकर शिंदे, विलास मासुलीकर, एकनाथ निगडेकर, मनोराज वांदळकर यांचा तमाशा मंडळ आहे. परंतु हिचा एक दीर आहे साखरवाडीतला, त्या दीराने त्या तमाशावाल्यांना त्या मुलींच्या घरी गेला आणि ठराव झाला. पण ठरावात त्यांनी काही लेखी दिलं नाही या मुलींना, कारण भारतीय समाजाचे या काही शिकल्या नाहीत आणि यांच्याकडे कला आहे नाच गाण्याची. परंतु त्या तमाशावाल्यांनी एकच सांगितलं, मुलींनो माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचे पैसे बुडवणार नाही, काही करार नाही केला. आणि बोर येथे हा तमाशावाला आहे. त्याच्यात एक असा विषय झाला, 1,68,000ची अफरातफर झाली. माझी पॅंथर विश्वास मोरे म्हणून माझी शासनास गेली 5व्या महिन्यापासून SP साहेबांना मी पत्र देतो, या मुलींचे 1,68,000 मिळावे. SP साहेबांना मी विनंती करतो, मी पण SIचा मुलगा आहे, पोलिसांचा मुलगा म्हणून व स्वतः पॅंथर म्हणून आपणास विनंती करतो, गेल्या 5व्या महिन्यापासून या मुलींना न्याय दिला. आज यांचे 1,68,000 मिळावे. आम्ही बोर पोलीस स्टेशनला पण गेलो. बोर पोलीस स्टेशनचे पवार साहेब ते माझ्या वडिलांना ओळखायचे, ताडदेव पोलीस लाईनला माझे वडील SI म्हणून रिटायर झाले. परंतु वाठार पोलीस स्टेशनला पण ते तमाशावाले मी बोलवले, तिथं झालं पैसे देतो आणि माझ्याकडं वैयक्तिक रेकॉर्डिंग आहे, शूटिंग आहे, पैसे देतो म्हणून. या मुलींकडं पण त्या तमाशा मालकांचं रेकॉर्डिंग आहे, ते पैसे देतो. विषय असा येतो, माझी एकच मागणी आहे या मुलींसाठी. त्यांचं लेखी पत्र आलंय, कलेक्टर साहेबांना मी पत्र दिलंय, SP साहेबांना पत्र दिलंय. जे तमाशावाले 5 मालक आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा. जर त्या 5 मालकांवर त्यातला एखादा जरी असेल ॲट्रॉसिटीत बसणारा, तर बाबासाहेबांच्या संविधानानुसार, बाबासाहेबांच्या कायद्यानुसार त्यांनी त्या 5 मालकापैकी एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, 420चा गुन्हा दाखल व्हावा आणि यांना 1,68,000 त्वरित मिळावे. जर यांना त्वरित न्याय नाही भेटला, आत्ताच्या आत्ता आम्हाला पोलीस भेटले सातारचे, खाली LCB पाशी होतो आम्ही, अध्यक्ष लगेच न्याय देतो. माझे एक पॅंथर विश्वास मोरे म्हणून माझी विनंती आहे, मला कलेक्टरांचं असं पत्र नको आहे. नेहमीप्रमाणे तात्पुरतं स्थगित करा, उपोषण स्थगित करा. मला कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी डायरेक्ट गुन्हा दाखल केलेलेच त्या माझ्या माऊलींना बहिणींना पत्र दाखवावं की बाबा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, 420चा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना 5 जणांना त्वरित अटक करावं आणि त्यांचं तमाशाचं परवाना रद्द करावा. आता माझ्या तोंडात बरंच काय येतंय, परंतु माझ्या माऊलींसाठी मी शांत आहे म्हणून संत नाही, हे पॅंथर आहे, आंदोलनाचा भाषा म्हणून फेमस आहे. वेळ आली आता, एवढ्या पोरी जमा केल्या आहेत तमाशात नाचणार. उद्या महाराष्ट्रातल्या तमाशात नाचणाऱ्या पोरी
रोडवर अशा उतरवेल तेव्हा पाय ठेवायची जागा नसेल. त्या दोन्ही मागण्या फक्त पाहिजे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा आणि 420चा गुन्हा. तमाशात ज्या पोरी नाचतात ती कला आहे त्यांची, आणि आज तमाशात नाचताना काय हालत होते त्या पोरींना माहिती असतं, आणि त्या नालायकांनी आपल्या नाचणाऱ्या पोरींचे पैसे बुडवायचे म्हणजे फार घाणेरडा प्रकार केला आहे. त्याच्यावर 420चा गुन्हा त्वरित दाखल व्हावा. 5 जणात जर कोण ॲट्रॉसिटीत बसत असेल, SP साहेब आणि कलेक्टर साहेबांनी 5 जणांपैकी कोण बसेल त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. जर मला SP साहेब आणि कलेक्टरांनी त्वरित गुन्हा दाखल झालाय असं दाखवलं तरच माझ्या पोरी थांबतील, अन्यथा ह्याच्यापेक्षाही तीव्र उपोषण आंदोलन होईल आणि हा रस्ता पॅक होईल. माझी इच्छा आहे SP साहेब माझे, कलेक्टर साहेब माझे, LCB वाले माझे. मी पोलिसांचा मुलगा आणि स्वतः पॅन्थर असल्यामुळं मला SP साहेब आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. या ज्या उपोषणाला बसलेत मुली त्यांनी ज्या 5 जणांना अटक झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे असं पोरींना त्वरित पत्र द्यावं, लेखी द्यावं की बाबा गुन्हा दाखल करतो किंवा. आणि कालची एक बातमी झाली, साखरवाडीचे हजारे म्हणून आहे. आज ही तमाशाची मालकी नीता काळे, तिची मुलगी करिश्मा